जय श्रीकृष्ण. वटपौर्णिमा म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाणारे व्रत. हे व्रत ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया करतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावे असे सांगितले जाते. पण ज्यांना 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा. या दिवशी सत्यवान आणि सावित्री यांची पूजा करतात. सावित्रीचा पती सत्यवान हा वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला व तेथेच पुन्हा सजीव झाला. वड हा दीर्घायुष्य असतो म्हणून स्त्रिया या वृक्षाची पूजा करतात. सावित्रीची कथा आपण जाणतोच. भद्र देशाचा राजा अश्वपती होता. तो मोठा कर्तव्यदक्ष आणि सदाचरणी होता. त्याला एक मुलगी होती. तिचे नाव सावित्री. ती अतिशय सुंदर आणि कर्तव्यदक्ष होती. राजाचा सावित्रीवर अत्यंत विश्वास होता. त्याने तिला सांगितले, सावित्री, तूच तुला योग्य वाटेल त्या राजकुमाराची निवड. पित्याच्या आज्ञेप्रमाणे सावित्री एका वृद्ध मंत्र्याला घेऊन वरसंशोधन करू लागली. सावित्री वरसंशोधन करून आल्यावर वडिलांना भेटायला गेली. तेथे नारद मुनी होते. तिने दोघांना नमस्कार केला. सावित्री वडिलांना म्हणाली, बाबा, शाल्व नावाचा देश आहे. ते राज्य शत्रूने हिरावून घेतले आहे. त्या राज्याचा राजकुमार आहे सत्यवान. तो रूपाने सुंदर आणि गुणी आहे. शत्रूने राज्य हिरावून घेतल्यामुळे ते सध्या वनात राहतात. नारद मुनी म्हणाले, सावित्री म्हणते ते अगदी बरोबर आहे. सत्यवान खरोखर अत्यंत गुणी आहे, पण त्याचे आयुष्य आजपासून 1 वर्षाचे शिल्लक आहे. राजा म्हणाला, अशा मुलाला मी कन्या नाही देणार. पण सावित्री म्हणाली, बाबा, एकदा मनाने ज्याला मी पती म्हणून निवडले आहे त्याचे आयुष्य भरपूर असो वा कमी असो, मी त्याच्याशीच विवाह करणार. राजाने तिचा विवाह सत्यवानाशी करून दिला. राजकन्या असणारी सावित्री सत्यवानाबरोबर तपस्विनीचा वेश धारण करून राहू लागली. नारदांनी सांगितल्याप्रमाणे तो दिवस उगवला. सत्यवान आणि सावित्री वनामध्ये गेले. तेथे गेल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. तो सावित्रीला एक दिव्य पुरुष येताना दिसला. त्याने सत्यवानाचे प्राणहरण केले. ते पाहून सावित्री त्या दिव्य पुरुषाला म्हणाली, महाराज, आपण कोण आहात? तो पुरुष म्हणाला, मी यमधर्मराज आहे. सत्यवान अत्यंत गुणी आहे, त्यामुळे त्याचे आयुष्य संपताच मी त्याला नेण्यासाठी आलो. सावित्री त्याच्या मागे जाऊ लागली. सावित्रीची पतिनिष्ठा पाहून यम म्हणाले, मुली, तुला जे हवे ते पती प्राण सोडून तुला जे हवे ते माग. मग सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना दृष्टी यावी, त्यांचे राज्य त्यांना परत मिळावे आणि मला पुत्र व्हावा. यमराज सावित्रीवर प्रसन्न होऊन वर देऊ लागले आणि सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजांकडून परत घेतले. सावित्रीने संसारही उत्तम केला. वृद्धांची सेवा, पतिप्रेम हे गुण प्रत्येक स्त्रीने घ्यावेत. यावर्षी वटपौर्णिमा ही 21 जून रोजी आहे. पूजा मुहूर्त हा सकाळी 7:32 आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. पिवळ्या रंगाची साडी नेसावी. 16 शृंगाराचा साज करावा. वडाची पूजा करण्यासाठी ताटामध्ये फूल, दूध, कापसाची पोत, अक्षता, हळद, कुंकू, उदबत्ती, पांढऱ्या दोऱ्याचा रीळ, मिठाई, आंबा, शुद्ध पाणी, निरंजन, साखर, गहू इत्यादी वस्तू घ्याव्यात. वडास हळदी कुंकू वाहून आंबे आणि दूध, साखरेचा नैवेद्य दाखवावा. झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालाव्यात व 5 सुहासिनींची गहू व आंब्याने ओटी भरावी. पूजा करताना पुढील श्लोकाचे वाचन करावे.